नमस्कार, मी निरंजन डावखरे या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने गेली 2 टर्म या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे। या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक प्रश्न या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने सभागृहामध्ये मांडण्याची संधी मला भेटली। मग ते शैक्षणिक विषय असतील, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शाळेमध्ये काम करणारे जे नॉन टीचिंग स्टाफ असतील, त्याचबरोबर MPSC UPSCचे जे विद्यार्थी आहेत यांचे अनेक प्रश्न असतील की ज्याचे शासन दरबारी त्याचा न्याय भेटला पाहिजे, या दृष्टिकोनानेही बरेचसे प्रश्न मी सभागृहाच्या माध्यमाने मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सोडवण्यामध्ये बऱ्यापैकी यश मला आलेलं आहे। आपल्या कोकणातले विद्यार्थी हे SSC बोर्डामध्ये नेहमीच आपण टॉप करताना बघतो, पण कुठेतरी अधिकारी म्हणून आपले कोकणातली मुलं मागे राहत आहेत का, हा विचार ज्यावेळेस माझ्या मनाला आला त्यावेळेस या मुलांच्या दृष्टिकोनाने यांना MPSC आणि UPSCचं मार्गदर्शन भेटावं, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये MPSC आणि UPSCचं सेंटर असावा अशी मागणी मी धरून ठेवली आणि त्याचं कामही सुरू झालेलं आहे। पण परत एक प्रश्न उभा राहिला की MPSC आणि UPSC सेंटर जर जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी असेल तर तालुक्याचा मुलगा कुठे जाईल? त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिकडे अनुदानित ग्रंथालय आहेत त्या तिकडे MPSC आणि UPSCसाठी मुलांना नोट्स उपलब्ध व्हावे, त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमाने गायडन्स प्राप्त व्हावा, याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे। मिशन एज्युकेशनचा जो संकल्प गेली 6 वर्ष मी घेतला आहे, त्याच्या माध्यमाने डिजिटलायझेशन हा कास धरून प्रत्येक शाळेमध्ये ई-लायब्ररी असावी, त्याच्यामध्ये ई-क्लासरूम असावा असा प्रयत्न माझ्या माध्यमाने मी केलेला आहे। आणि ते करत असताना येत्या 6 वर्षामध्ये ग्रीन स्कूल हा एक संकल्प मी हाती घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमाने प्रत्येक शाळेवरती सोलार पॅनल्स लावून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीसाठी ती सेल्फ सफिशियंट व्हावी, हा एक प्रयत्न माझ्याकडनं होणार आहे। मोदीजींनी जे नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीचं आवाहन लोकांना केलेलं आहे, त्याच दृष्टिकोनाने त्याच दिशेने पाऊल घेत हा एक संकल्प मी हाती घेतलेला आहे। या कामासाठी आणि असे अनेक कामांसाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि साथ पुन्हा एकदा भेटून दे असा आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो। धन्यवाद, जय हिंद। येत्या 24 तारखेला पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान करताना आपलं प्रथम पसंतीचं मत डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपण देऊन मला आशीर्वाद द्यावा ही विनंती। धन्यवाद।